आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल दर्शनासाठी निघालेल्या विशेष एक्सप्रेस गाडीला खामगावहून हिरवी झेंडी दाखवत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत गाडी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली। तब्बल 1629 वारकरी यामार्फत विठ्ठलाच्या भेटीला निघाले आहेत। आषाढी एकादशीचा भक्तिपर्व उत्साह बुलढाणा जिल्ह्यातही पाहायला मिळाला। खामगाव रेल्वे स्थानकावरून विठ्ठल दर्शनासाठी विशेष विठ्ठल दर्शन एक्सप्रेस गाडी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली। या गाडीच्या प्रथम फेरीला हिरवी झेंडी दाखवण्याचा मान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना लाभला। टाळ मृदुंगाच्या गजरात, माऊली माऊलीच्या गजरात 1629 वारकरी भक्तिभावाने पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले। रेल्वे स्थानक परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। नागरिकांनी वारकऱ्यांचे स्वागत करत त्यांच्या प्रवासासाठी मंगल मंत्र म्हटले। दरवर्षीप्रमाणे यंदाही केंद्र सरकारच्या सहकार्याने खामगावहून विशेष गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे। या गाडीमधून मिळालेलं निव्वळ उत्पन्न 6,11,055 रुपये इतका आहे। उद्या सकाळी 9 वाजता ही गाडी पंढरपूरला पोहोचणार असून दुसरी विठ्ठल दर्शन एक्सप्रेसही लवकरच मार्गस्थ होणार असल्याची माहिती आहे। वारकऱ्यांचा प्रवास सोयीचा, सुरक्षित आणि भक्तिपूर्ण व्हावा यासाठी स्थानिक प्रशासन, रेल्वे अधिकारी आणि सामाजिक संस्था सर्वतोपरी सहकार्य करत आहेत। आषाढी एकादशीच्या दर्शनाकरता वारकरी लोक निघालेले आहेत। त्या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो।